मुंबईतील पोलीस नाट्यानंतरच्या एन्काउंटरवरनं आरोपांना उधाण. रोहित आर्याचं एन्काउंटर बनावट. वकील नितीन सातपुत यांचा दावा. संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी. रोहित आर्याच्या एन्काउंटरनंतर आरोपांचं घमासान. कंत्राटदाराच्या थकीत बिलांवरून अमोल कोल्हेंचं सरकारवर बोट. तर केसरकरांनी स्वतःच्या अकाउंटमधून चेक का दिला? सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांचा उद्याचा मोर्चा अडचणीत. मोर्चाला परवानगी नसल्याची माहिती. विरोधक मात्र ठाम. रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी. माधवी खंडाळकरांना चाकणकरांनी मारहाणीचा आरोप करायला लावला. ठोंबरेंचे आरोप. खासदार संजय राऊत 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार. अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचं दिलं कारण. जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार. कडूंच्या आंदोलनानंतर सरकारचं आश्वासन. नागपूर विमानतळावर बच्चू कडूंच्या जंगी स्वागताची तयारी. हवा महालासाठी बच्चू कडूंनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्या. प्रतिस्पर्धी आमदार प्रवीण तायडेंचा आरोप. उच्चस्तरीय चौकशीची मागणी. सरदार पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने आज एकता दिन सोहळा. पंतप्रधान मोदींकडून स्टॅच्यू ऑफ युनिटीवर पुष्प अर्पण. तर देशभरात एकता दौडचं आयोजन. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये मुसळधार पावसामुळे बिकट परिस्थिती. वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळील परिसरात साचलं पाणी. परिसरात भीतीचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.